म्हणा ना गडी देखणं नाही पण गडी नाही काय गडी देखणं नाही पण गडी नाही वाक्याने काय का यादी आम्ही ते लिहून घेत जा यादी लिहून घ्या साबरीचं वन लावून फायदा नाही साबरीचं मन लावून फायदा नाही नपुसक पुरुष फायद्याचा नाही उसळा आलेला तुरा फायद्याचा नाही शिडीच्या गळ्याचं लोंबलेलं सड फायद्याचं नाही तसं ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही गेले दिवस नाही झालं आणि शेवटी फिरले दिवस 100 मेले नमुन्यावारी टपरीला नाव नाही राहिले टपरीला वाचलं का तुम्ही कुठे अख्या महाराष्ट्रात दुर्योधन 5 स्टॉप वाचलं का कुठे तुम्ही दुःशासनचा ढाबा अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासनचा वाचलं का तुम्ही दुशीला भाव नीली अख्खी खांदा हो आम्ही हे आंदोलन शिल्लक राहिलं तर याचे दिवस फिरले हे मरायच्या टायमाला यांच्या घरी जेवायला आलो म्हणजे 5 जणांच्या घरी कोण धृतराष्ट्र जेवायला यांच्या घरी त्यांच्या घरी एक गडी नंगाट होता भीम तो कधी डोक्यात कमी तब्येतीत मोका जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतात जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात जी दारात हसतात प्युअर मुख्या मार्गाची जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मला असतात आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात नाही डेंजर महाराज हे म्हातारा जेवायला बसलं का भीम यायचा तिथे भीम आता तो कधी नंगाट भीम त्याला तोंडावर म्हणला कार्य आंधळ्या माझ्या घरात जेवताना तुला लाज कशी वाटत नाही म्हातारीची अक्कलच पण झाली भीमानं त्याला दम दिला ऐक एक दिवस तुमचा काळ होता तेव्हा मी खाली मान घालीत होतो आमची बायको तुम्ही ओढीत आणली ती एकटी रडत होती तुम्ही 100 हसत होते रे ती एकटी रडत होती तुम्ही 100 हसत होते आणि तेव्हा आम्ही 5 जणांनी खाली माना घातल्या होत्या तेव्हा आमचा काळ खाली मान घालण्याचा होता आणि तुमचा हसण्याचा होता आज माझा हसण्याचा काळ आहे माझ्या घरात जेवताना तुला लाज कशी वाटत नाही तोंडावर वरून दम दिला मी मला त्या म्हाताऱ्याला तू 100 पोरं म्या मारले एकट्यानं तुला अन्न पचू नाही देणार नाही तू माझ्या घरात जे अन्न खातो ना ते आम्हाला दिलेला तळतळाटाच आहे तुला लकलाम नाही मला तू सुईचा नाहीये तोंडावर अरे आमची बायको रडली तेव्हा तुम्ही हसत होते ना म्हणून दम दिला भीमाला तुम्ही 100 पोरं म्या मारली कशी मारली ऐक सकाळी एका पोराचा इतिहास संध्याकाळी एका पोराचा इतिहास म्हातारा जेवाय बसला का भीम यायचा आंधळे जेव म्हातारा जेवणच देईन हा गडी युधिष्ठिरानं भीमाला युधिष्ठिरानं विचारलं धृतराष्ट्राला काय भानगडे महाराज रडला भारताचा सम्राट दिवस फिरले करायचे आणि काय म्हणलं माहिती राज्य गेलं मी रडलो नाही माझी 100 पोरं गेली मी रडलो नाही मला जेवताना भीम बोलत होतं तेवढं बरी करावं भीमच जेवण देईन म्हणलं नेमकं जेवताना बोलत आहे मला काय अक्कल युधिष्ठिरानं भीमाला जाऊन सांगते भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का तू गडी डोक्यात कमी होता त्यानं असा अर्थ लावला जेवताना बोलायचं नाही जेवायच्या अगोदर म्हातारा सोडायचं नाही यानं दिवस उघडून नाही गेलं ते आजाराला आठवलं काय आमच्या घरात मारामारी लावतो महाराज पटणार नाही तुम्हाला पोथी वाचणाऱ्याला पटेल भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला काय दिवस आले आंधळा म्हातारा डोळ्याने दिसालं हातात काठी घेतली आणि धृतराष्ट्र अरण्यात निघाला तोल गेला धृतराष्ट्राचा भारत तोल गेला आणि धृतराष्ट्राच्या हातातली काठी खाली पडली धृतराष्ट्र सावरायला गेला धृतराष्ट्र झाडाला धरून उभा राहिला महाराज तर धृतराष्ट्र इतका पापी होता महाराज ज्या झाडाला त्याने धरलं त्या झाडाला आग लागली
भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला रे, जळून मेला. आणि ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. हा जगाचा इतिहास. जमीन कधी करा. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आजच्या कीर्तनातला एकच शब्द आपल्याला शिकायचा आहे. पुन्हा ह्या परिवाराला दुःखद प्रसंगातून सावरण्याची ताकद ईश्वर देव. एवढी ईश्वर त्यांनी प्रार्थना त्यांच्या मुलांना परमेश्वर भूदंड आयुष्य देव. आणि त्यांच्या मुलांकडून पुन्हा चांगली सेवा घडो. त्यांच्या भावांना सगळ्यांना परमेश्वर आयुष्य देव. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला 3 शब्द शिकायचे. इच्छा, मन आणि माया हे 3 शब्द शिकायचे. कारण नको नको मना कुंतू. आता फटाफटा फटाफटा व्यक्त बोलत जायचं. काय देवाने वाईट करेल नाही. इथं येऊन असा बसतो. काय टेन्शन. काय देवानं वाईट केलंय. कर्जमाफी 1.5 लाख जमा झाली. 2 डाळीची येणार आहे. आता तू नुसतं घेतच राहतो का काय करतो. पुन्हा गंमत आली 2-4 वर्ष महिन्यावर. गंमत आहे आली आता 5-6 महिन्यावर. आता काय राहील. आता यंदा महाराज सुखाचे दिवस. लहान सुद्धा नुसती त्यामुळे फक्त तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचे. कीर्तन शब्द शिकायचा आहे. इच्छा, मन, त्याला फटाफटा बोलत राहायचं. फक्त तरच कळेल तुम्हाला. वर्गात मुलगा पहिला यावा ही त्या मुलाची. आता फायनल करेल बघ. आता बोलायचं. आता फक्त बोलत जा. वर्गात मुलगा पहिला यावा ही त्या मुलाची इच्छा. बायकोला भाऊ नसावा ही आपली इच्छा. तिचा बाप गाडी खाली जाऊन इस्टेट आपल्याला मिळावा ही आपली इच्छा. कीर्तन संपले आम्हाला लोकांनी मोकार पैसे द्यावा ही आमची महिला मंडळ. लबड बोलायचं नाही. जावयाला भाऊ नसावा ही तुमची इच्छा. ठकीच्या कमरेला कपाट्याच्या जावया तिच्या सासऱ्याला आट्यात यावा ही तुमची. 7 सदस्यांना वाटतं आम्ही सरपंच व्हावा ही त्यांची इच्छा. बापाला वाटतं माई फुल चालावा ही त्यांची इच्छा. आता बसलेली माणसाने निवांत येड पोरग म्हणतो मला देखणी बायको पाहिजे. येड पाहत जिलेबी गंदी सगळं लाडू बायको पाहतो कोणी चालवतो कोणी. तसं येड्यावर काय करतो. 6 वेळा तर 12 वेळा बसला तू. अभ्यासक्रम बदलला तरी सुटला नाही तू. असा येड्या बायको 100 पोरं जर एकत्र केले ना महाराज तर त्यातले 30 पोरं 35च्या पुढे. 100 पोरं जर एकत्र केले ना तर 30 पोरं 35च्या पुढे आहेत. आणि 10 पोरं 40च्या पुढे गडी राहिलेले. रेंज गेली त्यांची. व्हायरस आला त्यांना. जी पोरं जास्त मोबाईलवर बोलतात ते गडी राहत नाही. रेंज जाती त्यांची. काहींच्या लग्नाला 5-5 वर्ष झाली. हालचाल रेंज गेली. गडी कवरे क्षेत्राच्या बाहेर गेला. तुम्हाला नाही म्हणायचं हे खोटे खोटे पागल आहे. बायको चला थोडं पुढं. पुढे जायचंच का. फक्त इच्छा पुरी करून घ्यायची म्हणजे पुढची आवश्यकता अवघड आहे. बसलेल्यापैकी इच्छा नाही असा कोण आहे. कोणीच नाही. प्रत्येकाला इच्छा लय किचकट आहे. फक्त प्रत्येकाला इच्छा आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. कोणतं बोलत जायचं. इच्छा उत्पन्न झाली पुढं निवांत डोकं घालवायचं आपल्या कीर्तनाला.
इच्छा नाहीये का? आहे आणि झाली तुला मनात. तुम्ही काय उत्तर देणार आहे मला? बोला जा, काय देणार उत्तर मला? आता मला तुम्हीच उत्तर द्या. मन स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे? शाळेतली बोल. मन 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 नपुंसकलिंगी आहे आणि इच्छा स्त्रीलिंगी आहे. दोघांचं जमणारच नाही. इच्छा मनात झालीच नाही. कारण मन कसं आहे? बोल जा, नपुंसक आहे आणि इच्छा कशी आहे? स्त्रीलिंगी. इच्छा आहे स्त्रीलिंगी आणि मन आहे नपुंसकलिंगी. दोघांचं जमणार नाही म्हणजे इच्छा मनात झाली नाही. आता इच्छा सांगायची बरं का. चला थोडं पुढे. आता हे मनात बोल जा, मनात नाही. आता सांगा, आपण आयुष्यात एवढं कमावलंय ते आपलं आहे का भास आहे? लई सावध राहावं लागलं का? ते जमणार नाही सूत्र. ते इथं आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस मात्र. बधीर होतो तो, बधीर. आणि एकटाच हसतो घरी. त्याला 6 महिने आट्याकडून बीपी येत नाही. त्या डॉक्टरकडे जायचं नाही. ती पैसे माल देऊन टाकली. तुम्ही परत बारीक वाक्याने जागा घोटाळा करा. इच्छा आहे स्त्रीलिंगी, मन आहे नपुंसकलिंगी. इच्छा स्त्रीलिंगी आणि मन नपुंसकलिंगी. दोघांचं जमणार नाही. फायनल झाला मुद्दा? फायनल झाला. आता मला उत्तर द्या तुम्ही. आयुष्यात आपण जेवढं कमवलंय काय कमवलंय? यादी लिहून घ्या. सगळं कमवलं आपण. काय? गाडी, बंगला, पत्र, कुटीपट्टी, छोटी, फ्रीज, कूलर, गॅस, लाईटर, बंद, सीडी, थिएटर, एअर, वापे, चिकना, कांदे, कोणे, बकरा, अंडे, लग्न, बल्ब, घुगनी, उशी, तवा, धन्यवाद, बेडशीट. सगळं कमवलंय. गाडी, बंगला, पत्र, कुटीपट्टी, छोटी, फ्रीज, कूलर, गॅस, लाईटर, बंद, सीडी, एअर, वापे, चिकना, कांदे, कोणे, बकरा, अंडे, लग्न, बल्ब, घुगनी, उशी, तवा, संडोबा, चुकीच्या नोटा, बेडशीट, दिवाण, चमचा, उरगडा, उशी, दादी, टक्क्या, नळ्या, नोळ्या, खाटो, खोटो, कोंबडं, सुट्या, अंडरकार, फरक, मुजिरीवाल्या, घरात काटवते, कुणाला शिटवानी, सगळी धक्का, धोबी, बचाड, फरताला, परत गोष्ट देती, डोंगरोडी, तो कथाला, शिक्षणाचा ऐकवा, छेडा, मॅनेमिस खान, फळा, ती धमक वाटते, सिंह, बॉडीगा, धक्का, चिकनीचे बेली, दुनियादारी, लय भारी माझे म्हणते झाले. आता मी सटकली बबीने फारला ही मुलगी झाली. तुला सिटीवर निघाली, सुट्टी पत्र गेल्यावर शांताबाई, शांताराम, चिमणी उडाली, बोला आदमराव भाऊतरी का सुरू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? बाई वाड्यावर या. तुम्हाला नाही सुधारायचं काय? एवढं पाठ करा 6 महिने. हे सगळं कमावलंय. आता इथं द्यायचं बरं किचकट. आता हे आपलं आहे का भास आहे? भास आहे. आता फिट झाला, आता करंट लागला. मग तुम्ही मी खऱ्यात आहे का भासात आहे? भासात आहे. हे माझं आहे, हे माझं आहे. भास आहे. आता उलट आहे का? भासाला खरं मानणं हे ज्ञान आहे का आपल्याला? अज्ञानाचं पण सुख आहे का दुःख आहे? बस फिट बसलं कीर्तन. सगळी माणसं दुःखी का? अज्ञानात आहे, ज्ञान नाही. ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही का? ही शाळेतलं राहू दे, त्याचं काही एवढी किंमत नाही त्याला. याशी एम.ए. फिटनेस एच.एम. एल.एल.बी. डी.एड. ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, एम.ए. B.Ed. आर्ट अँड कॉमर्स, सायन्स, M.1, S.1, M.Tech, B.Tech, डिप्लोमा, जर्नल, फिटर, वेटर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, पॉलिटिकल इंजिनिअरिंग, M.B.Sc, UPSC, डेंटल, शेटल, फार्मसी, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, M.B.A, B.A, LLB, M.Tech, B.Tech, U.Tech, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, मानरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, बोंडाळी तज्ञ, गुप्तरोग तज्ञ. काही लपावली येईन, काही आले की येईन, काही राहिले तिला पोर वहिन, काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले. काहींचे पोरं लग्न आले पण फुट पगार नाही झाला. एम.ए. सोडून द्या विषय. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज. शाळा जास्त झाल्या, पोरं कमी झाली. प्रत्येक शाळेत सध्या काय सापडून राहिली? मास्तर घेत आपल्याकडे घाला. त्याचा बाप मला एकच आहे, घालावं कोण गार्जियन द्यायची गोष्ट आहे का? तुझी गाडी वाटेवून तर मी आतून फोर आणतो नाही. त्याच्यामुळे याचा विचार करायचा नाही. आपल्याला शब्दाला किचकट शिकायचा आहे. हा सगळा भास आहे आणि भासाला खरं मानू नका. आणि आता आपण सगळे कशात आहे? भासात आहे. जिला एकही सून नाही ना, एकही सून, ती बोलून देत नाही. मला
मैं डोळे देखत आणायची होती मैं डोळे देखत अंग बया तुला अजून सुनाचा झटका माहित नाही मैशाला सुन आली का त्या टक्के डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि तिच्या थोरल्या पोराचं लग्न झालं ती म्हणती टाकट्याचं नाही काढते दिवाळी नंतर खाऊ पहिली नदी एवढी जिरवू दुसरीनं दिल्लीत पण शिवाजी काढू हा भास हा भास आणि खरं सांगा मला तुम्ही सगळे भाषातच हो काय एकदा म्हणत आपलं 24,600 वेळा म्हणाला स्वस्वर पण झाला इतकं सगळं काय राहिलं जगात आपलं काय राहिलं आता हे सुंदर शरीर आहे म्हणून गाडी आपली बंगला आपलाय आपला खिस्सा गरम आहे म्हणून थोडे पाहुणे रावळे फोन करतात नाही तर काय आपलं शिकत मला तुम्ही सांगा एवढा श्वासवास एकदा बंद झालं काय कोणाला गेलं आणि पोरं बिघडवण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आईचा आहे सरकार कटाळलं कॉफी मुक्त परीक्षा कॉफी ते मास्क सगळे आऊट झाले आज परीक्षेच्या अगोदर शपथ घेतात आता ग्राउंड मध्ये पोर उभे करून हात पुढे करून मी कॉफी करणार अहो महाराज कॉफी मुक्त परीक्षा व्हावी हा निर्णय चांगला आहे का वाईट आहे चांगला आहे कॉफीला आवड घातलाच पण आता पोराचा बापच पोराला कॉफी पुरवायला जातोय केंद्रात आता सुधरायचं कोणला बाप जातोय नालाय कॉफी पुरवायला जो बाप पोराला कॉफी पुरवायला जातो तो बाप त्या पोराचा बाप असू शकत नाही कस काय राहायचं नालाय अरे उलटा मुलगा मला मुलगी तुम्हाला मुलगा तुम्हाला मी तुमच्या मुलासारखा आहे उलटा तो 12वीचा टोनगा जवळ घेऊन त्याच्या खान खड्डे ठेवून दिला पाहिजे नालाय का माझ्या बायकोच्या घरात ते दागिने मोडून मी तुझी फी भरली आणि तू कॉफी करतो नालाय का 40,000ची मोटरसायकल तुला दिली 80 रुपयाचं पेट्रोल दिले तुला 1.20 पेट्रोल येतं 100 रुपयात 1.20 आणि नालाय का तुला 35 मार्क पाडत नाही शिकवतो का ना थोबाड फोडून नका पाहिजे त्याचे रिकाम्या लागा तुला 2 मार्काला जोड्या लावा 2 मार्काला एका वाक्यात उत्तर 3 मार्काला पर्याय निवडा 5 मार्काला मग तोंडग्या करीत काय होता वर्षभर मी शेपारी 2 बँडवाले थकीतो नालाय का थोबाड फोडून टाकलं पाहिजे ही सख्या बापाची लक्षण आहे म्हणलं मी घरातून निघून जायचे कपडे पिशवीत घालायचे बरं प्रयत्न परत तुला पाहिजे गेलं तुला मला शिकतो का ना आपल्या घरात राहायचं नाही हे आपल्या घरात यायचं नाही तुला जिकडे पोट भरतं तिकडे बाहेर शेजारचे म्हणजे तुम्हाला माणूस की नाही दत्तक घे तुला लय माझ्या पोराचा पोरग आहे ना हे दत्तक हे माझ्या फॅक्टरीतलं बी हे मला माहिती मी सांभाळलं त्याला 18 वर्ष थोबाड भरून टाकलं माझे पोऱ्याचं पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल ही दोरी तो मी वडितो इकडे ये पोऱ्या म्हणला मी औषध घेईल इकडे ये कोणतं घेतो टाटा मेट्रिक घेतो का निराय कातर घेतो का राऊंडअप घेतो का गोल घेतो का 145 घेतो का 135 घेतो कोणतं घेतो कोणते औषध पोराला घेऊ द्या पोरगा 5 तास मरत नाही माझ्या विश्वास नसला घेऊन पहा ये त्याला दवाखान्यातून आणल्या म्हणायचं औषध घेतो का शेण खावा पण औषध कारण त्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटल मध्ये उलटा टांगी द्या एकदा नळी घालून आणली ना त्याला तुम्ही सोडा नाही तर कपाशी सोडा मग फक्त पाहिजे तरी म्हणजे औषध या नालायकाने आता लग्नात नवीन पद्धत आहे मंगलाष्टका संपली का नवरा नवरी उचलून घ्यायची भिकून हार घालायचा गेला ना बामणाच्या गळ्यात म्हणलं मी हाय तिलाच काटाळा काय करतो पोर सांगा हा विनोद आहे का आणि याला सगळ्याला खत पाणी आईच आहे पोरानं कॉफी केली म्हणून बापानं कानपटीत आणली तर आई म्हणली आणू नका बरं परीक्षेचा काळ आहे तो काही करील काय करील ए बापाची आई तो करील आणि त्याला काय करायचं शिल्लक ठेवलंय
वर्षी काय टेन्शन नाही घ्यायचं. तुझ्या बापू सुद्धा 3 वर्ष आम्ही 12वीतून पडून गेले 2 वर्षात तू झाला काय झटकवली पाहिजे मला. हे 14 लाख मोकळे झालेत परवादिवशी. 12वीचे 14 लाख मोकळे झालेत. आता 6 तारखेला आता 31 तारखेला 13 लाखाचा लॉट मोकळा होता. ICT संपलं 22 तारखेला का झाला 10वीचा लॉट मोकळा. 27 लाखाचा लॉट आहे 2 वायला आले गणपती बुडवाय. बाई वाड्यावर राहतो वाड्याच्या घरात बाईला वाड्यावर सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे. सोनूचा आहे तुझ्यावर कोणत्या बापाचा नाही. अटकवली पाहिजे. कसक्यात वेगळं 6,000चा मोबाईल आला अटकून टाकली पाहिजे. मुलीच्या सुद्धा आठवड्यातील एकदा पोरगी झटकवली पाहिजे महिला मंडळ. आजपासून ठरवलं का रविवार बुद्धी हाणणे मुलीच्या हात तपासीचा बांगडी नाही का फोन द्या तिच्या. मुलीचे मोबाईलचे सिम तपासा. रविवारी आपली पोरगी शाळेत जाते म्हणजे शाळा भरती कोणती पटकून काढली पाहिजे. नाही आणि आता याला पर्याय एक वाक्य सांग. कालांतराने बरबाद जगण्यापेक्षा थोडा त्रास काढून बनलेलं काय वाईट. सासूरवास हा शब्द जर सहन केला नाही तर पुढे सुखाचे दिवस येतील. कसे येतील. अहो यदा 5 वर्षात महिलांना सासूरवासच नाही. काय मध्ये तुमचं अजिबात नाही. 10 वर्षापूर्वी सुनबाईला उरलेला चहाच मिळायचा फक्त. तिला नवीन बनवायचं संधी नव्हती. आज ती केव्हा चहा पिली त्याला माहीत सुद्धा. 8-10 दिवसातून मुलगी जवळ घेतली पाहिजे. तिचे हात तपासा. बांगडी नाही का ठेवून द्या 2-4 तिचे मोबाईल तपासा. त्याच्यामध्ये आपल्यासारखे नावं नसतात. किसन पाटील दत्तू पाटील तुझा पाटील त्याच्या खुणा असतात. खुणा असेल तर 1 स्टार 2 स्टार त्याच्याबरोबर पळूनच जायचं 3 स्टार. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत. सज्जन येतो सायलेंट असतो होतो घरात. तिचा बाप म्हणला तिच्याही म्हणती मला अंदाज आलता बरं का. काही नाही. परत थोडं मागे जाऊ एवढं शब्द क्लिअर करून घेऊन तुम्हाला इच्छा सापडून देतो आणि मग मन सापडतो. अजून आपल्याला इच्छा सापडली नाही. आता ऐका हे सगळं भास कोणाला काही घेणं नाही. झाकली समाधान. आपण फक्त म्हणतो बा हे आम्हाला मित्र आहे मित्र बस. 20 वर्षे बापानं मुलगी सांभाळली. नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडत सुद्धा नाही. सलाट निघते फुलाच्या गाडी ती बापाला असं हात करते अशी जाते का कोण नाही. महाराज आपले 3च माणसं या जगात आहेत. एक आई 2 बाप आणि 3 संत. स्वप्न सुद्धा आपल्या आईला वाटलं का माझ्या मुलाचं कधी वाईट व्हावं वाटलं कधी नाही. जगामध्ये समज व्हावं हे देवासाठी प्रार्थना करणारी कोणी फक्त आईची. बस निम्या रात्री घरी आणि दरवाजावर थाप मारा. उठणारी कोणी आई. जेवून घे जेवलोय नक्की नाही तर 2-3 घास खा. या आईला म्हणा. बायको म्हणा बायको पप्या त्याला विचार खायचंय का बाहेरून खाऊन आलाय पाय त्याच्या तोंडाचा वास घे. त्याला म्हणा गच्ची झोप. कसं असू द्या मला मुलं आईला मुलगा प्रियच आहे. कसं असू ती जर कोणासाठी जगले. दारू पिणाऱ्या मुलानं खाटकन आईच्या तोंडात ठेवून दिली. सगळ्या बाया तिला म्हणल्या एवढ्या दिवस तू सांभाळला तर तुझी पालनं फेडली का नाही. ती काय म्हणली माहिती का तोंडाला लगाम घाला तो मला मारील नाही तर गाडून टाकील. मी त्याची आई आहे शेवटी मला त्याच्याच खांद्यावर जायचंय. याला आई म्हणतात. नसलेल्या कोणत्याही माणसाला आपलं चॅलेंज आहे. तुम्ही आपल्या आई बापाला जेवढा त्रास दिला ना तेवढा बायकोला देऊन दाखवा.
काय घमेंड आहे ना घमेंड. बाईक आपल्या बाईकने आपल्याला अजून कोणीच वाईट बोलेल नाही, तरी आपण त्याच घरी मुक्कामाला घेऊन जातो. काय बाईक आई ती आई आहे मला, बाप तो बाप आहे. कविता करून नाही का कसे असली तरी ती आई आहे. मला शब्द सांगायचा आहे बारी. अरे हा सगळा भास आहे मला. तुम्ही भाषेला खरं मान नका. आपल्याला वाटतं बस सोनं आल्यावर सुख मिळेल, असं नाहीये. सुख हे तुमच्या प्रारब्धात असेल तेव्हाच मिळेल. त्याच्यावर तुमचं मत काय? आता काहींना एकही मूल नाही, एकही मूल नाही, तो म्हणतो लागत होते. याला एकच आहे, तो म्हणतो जपलं पाहिजे. काय होईल सांगता येत नाही. ज्याला दोन चार येतो म्हणतो नसते झाले तर बरं झाले. एवढा दिवस गेले. आता कोण सुखी? राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नाही आहे. कोण सुखी आहे महाराज? एक वाक्य सांगा. ज्याच्या गळ्यात माळ आहे, मुखात नाम आहे, ज्याचं देवावर प्रेम आहे, तोच सुखी आहे. काहींना झोपायचे गोळे गोळे झोपले पण गडी नाही झोपले. गोळ्या गेले आपण झोपल्या गोळ्या, तो गडी उड्या झाला. काहींना झोपायचे गोळे आणि काही पाहत नाही. रस्त्याच्या कडेला भिकारी गोराते कुत्र्याची कळवण झाली तर उठा. बंगल्यात नुसती मांजरणं उडी मारली, उठला उघडा पंप वापरा. संडासात बॅटरी लावून बाथरूम मध्ये बॅटरी त्याचीच सावली पाहून माणूस होतो. हे आमची शेतकऱ्याची बाई 3-3 मुळे उसाची थोडी 4-4 जनावरांची शेणकाळी ती बाटली धुलत होती. हे 20-20 गुंठे 10-10 गुंठे ज्वारी काढली एकटी. 1.5 भाकर चोरून खाती. हो नाही सू नाही. नोकरीवाल्याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली. मनक्यात घ्या डोळ्याला अंधार यायचं. सगळी तरी का याला तरी मोकळं करतो का कुठून? काय तुला रोग झालाय? हाती पिती ती विपा ती मालिका पाठ झाली. तुला काय झालंय? ही आमची शेतकऱ्याची बाई त्याला तर म्हशीला चाला घालती. 3-3 लिटर दूध काढते म्हशीचं. तिला काही होईना. हे रस्त्याच्याकडच्या भिकारीची पोरं पावसात बी जातात आणि डांबरीवर जातात, त्यांना काही होईना. आपलं पोरगं नुसतं उन्हात भिजलं. एक दिवस उन्हात भिजलं. उन्हात भिजला सकाळला उन्हात भिजलं म्हणजे ऊन कसं आहे गरम. भिजलं म्हणजे 90 हल्ली. त्याला सर्दी झाली. आई म्हणली पप्पूची तब्येत बरोबर. पप्पूला सर्दीला एकच औषध आहे, रस्सा पाजला पाहिजे.